60 दिवसात 3 लाख रुपये कमवायचे, 60 दिवसात 5 लाख कमवायचे, तर ती क्षमता फक्त आणि फक्त कलिंगड या पिकामध्येच आहे. आपल्याला जास्तीत जास्त उत्पादन निघेल, परंतु त्यामध्ये असणाऱ्या ज्या रिस्क आहेत तर ते आपल्याला सांभाळावं लागतील. आपण कोणत्या मार्केटला विकतोय, आपल्याकडे व्यापाऱ्याची मागणी कोणत्या पद्धतीच्या फळाला आहे, त्यानुसार आपण तो सेगमेंट किंवा ती व्हरायटी निवडू. आणि इतकं सेन्सिटिव्ह पीक आहे, म्हणजे तुमचं पाण्याचं नियोजन, तुमचं फवारणीचं नियोजन, रासायनिक खतांचं नियोजन जर बदललं तर ते त्याला अगदी लवकर प्रतिसाद देणारं पीक आहे. मग ती तुमची रिस्क होऊन जाते. रोपं लावली तर फायदा काय आणि बी लावली तर फायदा काय. कलिंगडासाठी बेड कसा असला पाहिजे? एक मतप्रवाह असा आहे, तुमच्या वेली जितक्या जास्त तितकं तुम्हाला उत्पादन जास्त. दुसरा एक मतप्रवाह आहे, तुमच्या वेली जास्त करण्याची गरज नाही, फक्त तुम्हाला जे आलेलं उत्पादन आहे तर त्याची साईज वाढवायची. संख्येवर खेळण्यापेक्षा गुणवत्तेवर खेळा, की उद्या जर मार्केटमध्ये मंदी आली तर तुमच्या मालाला उठाव हा सगळ्यात पहिला होईल. नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी ॲग्रोस्टार ॲग्री डॉक्टर अतुल टेमगिरे आणि माझ्यासोबत आहेत ॲग्रोस्टार ॲग्री डॉक्टर तेजस सर. शेतकरी बंधूंनो, आपल्या पिकाच्या चांगल्या उत्पादनासाठी तुम्ही नेहमीच जे नवीन तंत्रज्ञान आम्ही तुम्हाला जे सांगतो त्याचा उपयोग करून तुम्ही तुमच्या पिकाचे जे काही उत्पादन आहे ते नेहमीच वाढवत असता. परंतु काही शेतकऱ्यांची तेजस सर बऱ्याचशा वेळेला ना कलिंगड ह्या पिकाविषयी भरपूर कमेंट सर म्हणजे शेतकऱ्यांनी केलेले आहेत की त्या पिकाविषयी त्यांना मार्गदर्शन पाहिजे. कलिंगड जे पीक आहे महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी घेतलं जातं आणि कमी कालावधीमध्ये जास्त उत्पादन देणारं पीक असं म्हणलं जातं सर. याच्यामध्ये कसं आहे, खर्च जो आहे कलिंगड पिकामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी खर्च करतात. मग त्यांच्यामुळे त्यांना तो खर्च म्हणजे अचूक पद्धतीने कसा करता येईल आणि कलिंगड उत्पादनामध्ये काही छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत ज्या आपण चांगल्या पद्धतीने जर केल्या तर निश्चितच कलिंगड पिकामध्ये चांगलं उत्पादन शेतकरी घेऊ शकतात. कलिंगड पिकामध्ये जे काही आपण हे करतो त्याबद्दल तुम्हाला काय, म्हणजे उत्पादन जे काही शाश्वत आपण म्हणतो ते खरंच आहे की नाही? नाही, नक्कीच. जसं की अतुल सर तुम्ही बोलला की कलिंगड हे महाराष्ट्रातलं मुख्य पीक आहे आणि खास करून रब्बी हंगामात जे भाजीपाला पिकांची लागवड होते तर त्यात सगळ्यात कमी कालावधीमध्ये सगळ्यात जास्त उत्पादन देणारं, म्हणजे अगदी शेतकरी असं बोलतात की 60 दिवसात 3 लाख रुपये कमवायचे, 60 दिवसात 4 लाख रुपये कमवायचे, 60 दिवसात 5 लाख कमवायचे, तर ती क्षमता फक्त आणि फक्त कलिंगड या पिकामध्येच आहे. इतर कोणतंही पीक इतक्या कमी कालावधीत इतका जास्त जो काही आर्थिक नफा आहे तर ते देऊ शकत नाही. परंतु जसं यात नफा जास्त आहे तशीच यात रिस्क पण जास्त आहे. जे तुम्ही मगाशी नमूद केलं की यामध्ये खर्च जास्त केला जातो, तर ॲग्रोस्टारच्या माध्यमातून आपण प्रयत्न करतोय की कमीत कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त उत्पादन कसं घेतलं जाईल आणि जे काही तंत्रज्ञान आपण शेतकऱ्यांना सांगतोय तर ते माफक दरामध्ये परंतु ते जास्त उत्पादन देणार किंवा त्यांच्या उत्पादनामध्ये आपण म्हणतो हो ज्यांच्या उत्पादनामध्ये जास्त लाभ करणार असं तंत्रज्ञान कोणतंही तर ते आपण शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो. आपल्या एकंदरीत अनुभवावरून आणि काही तज्ज्ञ शेतकऱ्यांच्या प्रॅक्टिकल नॉलेज मधून आपण या गोष्टी पुढे नेत असतो. तर कलिंगड पिकामध्ये आपल्याला जास्तीत जास्त उत्पादन निघेल, परंतु त्यामध्ये असणाऱ्या ज्या रिस्क आहेत तर ते आपल्याला सांभाळावं लागतील. टप्प्याटप्प्याने आपण त्या रिस्क जर सांभाळू शकलो किंवा व्यवस्थापन त्याचं करू शकलो तर मला वाटत नाही की कलिंगडासारखं दुसरं कोणतंही पीक आपल्याला कमी कालावधीमध्ये इतकं जास्त फायदा देऊ शकतं. ओके, म्हणजे निश्चितच म्हणजे तुम्ही जे आता सांगताय की आपण कमी कालावधीमध्ये जर चांगलं नियोजन जर केलं तर निश्चितच कलिंगड पिकामध्ये आपण चांगलं उत्पादन अगदी घेऊ शकतो. तर कसं आहे म्हणजे आता म्हणजे बरेचसे शेतकरी म्हणतात कलिंगड पीक आपण म्हणजे लागवड करण्यापूर्वी महत्वाचं म्हणजे त्याच्यामध्ये जाती, वेगवेगळ्या प्रकारच्या जाती आहेत, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे सेगमेंट आहेत. शेतकऱ्यांनी म्हणजे चांगलं उत्पादन मिळण्यासाठी कुठल्या सेगमेंटची कुठल्या वेळेला, म्हणजे असं काही आहे का की ह्या वेळेला ह्या सेगमेंटची तुम्ही जर लागवड केली तर निश्चितच दर तुम्हाला चांगला मिळेल, किंवा मॅनेजमेंट म्हणजे कुठल्या सेगमेंटला जर म्हणजे काय मॅनेजमेंटचं काय असं आहे का? बहुतांशी भाजीपाला पिकामध्ये जे शेतकरी कायम भाजीपाला पिकाची लागवड करत असतात तर ती ही गोष्ट जाणतात की एक जाती हा नंतरचा प्रकार आहे, त्याच्यापूर्वी येतं तर ते सेगमेंट. बरोबर. आणि तो जो सेगमेंट जो आहे तर तो कलिंगड पिकामध्ये कोणता सेगमेंट निवडला त्यानुसार नियोजन किंवा त्याचं जे काही व्यवस्थापन आहे ते बदलतं, त्यानुसार लागणारा खर्च किंवा भांडवल बदलतं आणि त्याच पटीमध्ये आपल्याला येणारं जे काही नफा म्हणतो किंवा जे पैसे म्हणतो तर तेही बदलतात. कलिंगडात प्रामुख्याने 3 प्रकारच्या जाती पडतात. जे अगदी पारंपरिक पद्धतीने चालत आलं होतं तर ते जुबली ओव्हल, म्हणजे खूप मोठ्या आकाराचं कलिंगड, खास करून शहरी भागामध्ये जिथं फ्रूटचे स्टॉल लागतात किंवा ज्यूस सेंटर असतात तिथं ते चालतं. चट्टे पट्टे त्याच्यावर हिरवे आणि पोपटी रंगाचे चट्टे आणि खूप मोठं फळ, खूप मोठं फळ, जुबली ओव्हल प्रकार तो त्यातला होता. त्यानंतर तो थोडा कमी प्रचलित झाला. त्यानंतर एक नवीन प्रकार आला तर तो शुगर पॅक आला. शुगर पॅक प्रचलित होण्याचं कारण म्हणजे जे त्यातलं जी गोडी आहे तर ती थोडी जुबली ओव्हल पेक्षा चांगली यायला लागली, कलर चांगला यायला लागला, क्रिस्पीनेस यायला लागला. मग तोही परत एकदा स्टॉलवर किंवा फ्रूटचा किंवा जे आपलं ज्यूस सेंटर आहे तर तिथं चालायला लागला. त्यातही जो काही आईस बॉक्स सेगमेंट आहे तर त्यात थोडंसं भांडवल जास्त लागायला लागलं आणि त्यातून येणारा नफा हा वाढायला लागला. परंतु अलीकडच्या काळामध्ये गेल्या 4-5 वर्षामध्ये म्हणा किंवा एक 7-8-10 वर्षामध्ये जो ट्रेंड आलाय तर तो आईस बॉक्स, जो आपल्या छोट्या कुटुंबासाठी आणि छोट्या आकाराचं फळ
तर तो सगळ्यात जास्त प्रचलित झालाय, ज्याचं उत्पादन अप्रतिम उत्पादन आहे, ज्याची टेस्ट म्हणाल किंवा ज्याचा गर म्हणतो आपण, तर त्याची क्वालिटी खूप आहे. आणि त्यामध्ये असंख्य अशा जाती आहेत. म्हणजे जर आईसबॉक्सचा जर विचार केला तर सुरुवातीला किरण 2 अशा प्रचलित जाती होत्या. त्यानंतर काही काळ शुगर क्वीन खूप प्रचलित होती. सागर किंग प्रचलित आहे, मेलडी आहे. त्यानंतर ॲग्रोस्टारची जी रेड बेबी आहे, तर गेल्या 2-3 वर्षापासून ती खूप प्रचलित आहे. तर अशा ज्या जाती आहेत, तर त्या खूप प्रचलित झाल्या. आणि आता अजून एक थोडासा ट्रेंड बदलत चाललाय, की जो सीडलेस वॉटरमेलनचा पण यायला लागलाय. तेच मी आता तर तो तुम्हाला हां, विचारणार होतो, तर seedless. तो आईसबॉक्स प्रकारातलाच आहे. पण सीडलेसचं मार्केट म्हणजे जे काही ग्राहक आहे, तर आता जो सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा येतो, की आपण सेगमेंट निवडताना किंवा वाण निवडताना, तर आपण काय काळजी घेणार? तर पहिली गोष्ट म्हणजे आपल्या मार्केटमध्ये काय चालतं? आपण कोणत्या मार्केटला विकतोय? आपल्याकडे व्यापाऱ्याची मागणी कोणत्या पद्धतीच्या फळाला आहे? त्यानुसार आपण तो सेगमेंट किंवा ती व्हरायटी निवडू आणि ती व्हरायटी निवडल्यानंतर त्याचं व्यवस्थापन आपण पुढच्या टप्प्यामध्ये पाहू. परंतु सीडलेसला अजून तरी फारसं असं मार्केट नाही. ठराविक मॉलमध्ये किंवा जे काही प्रीमियम डिमांड आहे त्याची, तर ती लिमिटेड आहे. त्यामुळं सीडलेसकडे लगेच जाण्याची गडबड होता कामा नये किंवा ज्यांच्याकडे प्रोटेक्टिव्ह कल्टिव्हेशन आहे, ज्यांच्याकडे पॉली हाऊस किंवा व्हर्टिकल फार्मिंग आहे, तर त्यांनी सीडलेसकडे जावं. परंतु ज्यांच्याकडे पारंपरिक पद्धतीची शेती आहे, तर त्यांनी आजही आईसबॉक्स जर केलं, तर खूप चांगलं आणि जास्त उत्पादन त्यांना मिळू शकतं. फक्त आईसबॉक्स करणाऱ्याला आम्ही वारंवार सांगत असतो, की ज्याला काकडीचा अनुभव आहे, ज्याला कमीत कमी जे वेलवर्गीय पीक आहेत, जे या कुळातील म्हणजे ही जी फॅमिली आहे कुकुरबिटेसी, तर ह्या फॅमिलीतल्या क्रॉपचा ज्याला अनुभव आहे, तर त्यांनी आईसबॉक्स करावं. ज्याला हा अनुभव नाही त्यांनी करू नये. कारण इतकं मलूल आणि इतकं सेन्सिटिव्ह पीक आहे. म्हणजे तुमचं पाण्याचं नियोजन, तुमचं फवारणीचं नियोजन हे जर बदललं, रासायनिक खतांचं नियोजन जर बदललं, तर ते त्याला अगदी लवकर प्रतिसाद देणारं पीक आहे. मग ती तुमची रिस्क होऊन जाते. त्यासाठी तुम्हाला तो अनुभव असणं गरजेचं आहे. तो जर अनुभव असेल, तर आईसबॉक्स हा सगळ्यात चांगला प्रकार आहे. ज्यामध्ये मी जसं सांगितलं, की शुगर क्वीन आहे, मेलडी आहे, ॲग्रोस्टारची रेड बेबी आहे. तर या पद्धतीचा कोणताही वाण तुम्ही निवडू शकता. निश्चितच म्हणजे मार्केटमध्ये कस्टमरची डिमांड ही मत काय आहे आणि मार्केटची डिमांड काय आहे ते बघून आपण जी काय आहे म्हणजे सेगमेंटचं निवड करणं गरजेचं आहे. एकदम म्हणजे आपल्या एरियामध्ये कुठल्या मार्केट आहेत त्या पद्धतीने आपण तुम्ही जसं म्हटले जुबली ओला असेल, आईस बॉक्स असेल, हो. या सेगमेंट पैकी आपण कुठली म्हणजे शेतकरी निवड करू शकता. बरोबर. या दोन तर आहेत, पण मला असं वाटतं अजून एक गोल प्रकारामधलं सुद्धा कलिंगड जे आहे हो. ते पण काही शेतकरी लावतात. म्हणजे त्याच्याबद्दल काय म्हणजे जे गोल प्रकारातील कलिंगड होतं, तर जसं ऑगस्टा व्हरायटी होती, तर ती खूप चालली होती, प्रचलित होती. परंतु आता गोल प्रकारातलं असं आहे, की त्याचं ज्याला पहिल्यांदा लागवड करायची, तर त्यांनी गोल प्रकारात जाणं खूप गरजेचं आहे. बरं त्याला कारण असं, की जर तुम्ही आईसबॉक्सचं बियाणं पाहिलं किंवा तुम्ही रेड बेबीचं बियाणं पाहिलं, तर एका पॅकेटची किंमत जर त्याची ₹2,000 असेल, तर जे गोल प्रकारातलं आहे, तर त्याची अवघी ₹500 एका पॅकेटची. म्हणजे तुमचा बियाण्याचाच खर्च डायरेक्ट 25% राहिला, 75% खर्च गेला. मग त्याला होणारं नियोजन त्याच पट्टीत म्हणजे बरोबर. तुम्हाला जिथं आईस बॉक्सला 1 ते ₹1.5 लाख खर्च आहे, तिथं तुमचं जर गोल प्रकारात तुम्ही गेले, ऑगस्टा सारखी व्हरायटी आहे, तर तुमचा तो खर्च अगदी कमीत कमी म्हणजे 60-70 हजारावर येतो. त्या खर्चातून तुम्ही एक काय म्हणतो ना, स्वतः एक कॉन्फिडन्स घेऊ शकता. आपल्याला जर ते जमते, तर आपण आपण बाजारात दरवर्षी जे पुढच्या वर्षी किंवा तिथून पुढे येणाऱ्या वर्षी तर आईस बॉक्सकडे जाऊ शकतो. ओके. यात गोष्ट अशी आहे, की जर तुम्ही गोल प्रकारात गेले, तर मार्केट तेजी ज्यावेळेस असते ना, त्यावेळेस गोल प्रकाराला साधारण ₹6-8 जर दर असेल, तर आईस बॉक्सला ₹10 ते ₹12 असतो. रेट असतो. म्हणजे तिथे एक साधारण 25-30% भाव वाढून मिळतो. त्यामुळे तो फरक आपल्याला उत्पन्नात जाणवतो. आता भाव कधी मिळतो? तर कलिंगडाची सगळ्यात जास्त लागवड जी आहे, तर ती ऑगस्ट महिन्यापासून चालू होते. यावर्षी पाऊस थोडा लांबलाय, कदाचित लागवड थोडीशी उशिरा होईल. परंतु लागवड मोठ्या प्रमाणात ऑगस्ट महिन्यापासून चालू होते. ही ऑगस्ट पासूनची लागवड अगदी उन्हाळा संपेपर्यंत चालते. ज्यावेळेस रमजानचा महिना असतो, त्यावेळेस खूप जास्त मागणी असते. मी म्हणणार नाही की रमजानमध्ये भाव जास्त असतो, कारण रमजानमध्ये मागणीच्या तुलनेमध्ये पुरवठा जर जास्त झाला, तर निश्चितच भाव नसणार. बरोबर. परंतु त्या दरम्यान मागणी जास्त असते. तुम्ही जर कलिंगड लागवड केली किंवा तुमचं कलिंगड रमजानमध्ये जर काढणीसाठी असेल, तर तुम्हाला गिऱ्हाईक मिळणं किंवा व्यापारी येऊन ते कलिंगड घेऊन जाणं हे सोपं होईल. परंतु भाव जास्त मिळेल असं आत्ताच आपण ठामपणे सांगू नाही शकत. कलिंगडाला जो भाव असतो, तर थंडीमध्ये कलिंगडाची लागवड सगळ्यात कमी होते. म्हणजे साधारण डिसेंबर महिना, जानेवारी महिना त्या दरम्यान लागवड कमी होते. त्या दरम्यान जर आपण लागवड करू शकलो, तर त्याचा येणारा माल जो आहे, तर तो फेब्रुवारी-मार्च महिन्यात येईल. त्यावेळेस थोडासा भाव टिकून राहील. एकदा का परत ज्यांची लागवड जानेवारी-फेब्रुवारी नंतर झाली, ते माल मार्च, एप्रिल, मे मध्ये येतील. त्यावेळेस मागणी जास्त जरी असली, तरी भाव तुलनेने कमी राहील. कारण का? तर त्याचा पुरवठा खूप मोठ्या प्रमाणात बाजारात असेल. तर हे एक त्याचं ढोबळ गणित आहे. हा झाला हंगामी लागवडीचा विषय. काही शेतकरी बिगर हंगामी पण लागवड करू शकतात. कुणी जूनमध्ये पण लागवडीचे प्रयोग केलेत, कुणी जुलैमध्ये पण केलेत. म्हणजे हे बिगर हंगामी झालं. परंतु त्यावेळेस असं आहे, की त्यावेळेस पुरवठा भले कमी,
परंतु त्यावेळेस मागणी पण त्या तुलनेत असली पाहिजे. आता जे मॉल आहेत काही काही शहरांमध्ये, तर त्या मॉलमध्ये वर्षभर आपल्याला कलिंगड पाहायला मिळतं. तर अशा मॉल सोबत जर आपण जोडलेला असेल किंवा आपलं जर मॉलपर्यंत माल जाऊ शकत असेल तर तुम्ही वर्षभरात कधी करू शकता. परंतु खऱ्या अर्थानं जी कलिंगडाला मागणी आहे तर ती जी उन्हाळ्याचा हंगाम आहे, मग तुम्ही ऑगस्ट सप्टेंबर नंतर लागवड करावी. आणि त्यानंतर रमजानचा जर महिना असेल तर रमजान चालू होतो त्याच्यापूर्वी साधारण एक 45 किंवा 60 दिवस आधी आपल्याला लागवड करणं गरजेचं आहे. तर तुम्हाला तिथं मागणी जास्त राहील असा त्याचा एक ढोबळ हिशोब आहे. बरोबर, निश्चितच. म्हणजे त्याचे सर तुम्ही अतिशय महत्वाचा मुद्दा या ठिकाणी हे केलेला आहे, की मार्केटमध्ये मागणी कशी आहे त्या पद्धतीने तुम्ही नियोजन करा. करावं. त्या पद्धतीने सेगमेंटचं नियोजन करा आणि त्या पद्धतीने तुम्ही जे काही लागवड करून आपलं शाश्वत जे उत्पादन आहे ते आपण ठरवू शकतो. त्याचं सर आता तुम्ही म्हणजे सेगमेंट बद्दल एक अतिशय चांगली माहिती दिलेली आहे. परंतु शेतकऱ्यांनी म्हणजे लागवड करण्यासाठी बियाणाची निवड केली, बियाणांनी लागवड करणं गरजेचं आहे की रोपांची? म्हणजे आता काय बरेचसे शेतकरी रोपं करून मिळतात. लागवड करतात. हम्म. मग दोघांपैकी कुठल्या पद्धतीने जाणं योग्य राहील आणि त्याचे फायदे तोटे काय आहेत? बियाणं लागवड आणि रोप लागवड यामधला फरक असा आहे की ज्यावेळेस तुम्ही बियाणं खरेदी करता तर बियाण्याच्या पॅकेटची जी काही किंमत असेल बाजारामध्ये, मी एक उदाहरण दिलं जसं की 2000 रुपयाला पॅकेट आहे किंवा 500 रुपयाला पॅकेट आहे, तर तीच तुम्हाला चुकती करायची आणि तुम्हाला ते बियाणं लावायचे. साधारण सरासरी ढोबळ हिशोबे 6 पॅकेट प्रति एकर लागतात. मग त्या हिशोबाने आपल्याला बियाणं खरेदी करायचे. आता रोपांमध्ये जर गेला तर रोपांमध्ये असं आहे की तुम्ही बियाणं खरेदी करून नर्सरीवाल्याकडे एक तर रोप वाढीसाठी तुम्ही देऊ शकता. चांगल्या नर्सरी जिथं तुमचे संपर्क आहे तिथं तुम्ही घरी करणं संयुक्तिक नाही. कारण का तर आपण त्यातले तज्ज्ञ नाही. नर्सरीमध्ये ज्या पद्धतीने ते भट्टी लावतात, त्यानंतर त्याला कोकोपीट असेल किंवा आता कोकोपीट पेक्षा पुढे काही पिटमॉस वगैरे वेगवेगळे टेक्निक आले तर ते नर्सरीवाला करू शकतो, कारण त्याचा तो व्यवसाय. तर मला असं वाटतं की घरी रोपं बनवायची असतील तर घरी न बनवता नर्सरीत बनवणंच संयुक्तिक आहे. मग पॅकेट खरेदी करून जरी तुम्ही नर्सरीत दिले तरी प्रति रोपामागे तो 50 पैसे 1 रुपया काही असेल तो चार्ज तो आपल्याकडून घेणार. बरोबर. आता रोपं लावली तर फायदा काय आणि बी लावली तर फायदा काय? तर बी लावली तर आपले पैसे वाचतात, हा बियामागचा फायदा आहे. त्यानंतर बी जर लागवड केली तर आपल्याला जे काही शाश्वत म्हणजे आपण ज्याला काय म्हणतो ना ओरिजिनल बियाणं किंवा जी व्हरायटी आपल्याला अपेक्षित होती तीच व्हरायटी आपण लावतोय याची एक खात्री आपल्याकडे राहते, कारण आपण स्वतः खरेदी करतो आणि स्वतः आणि आपण पॅकेट लावतो. फोडून आपण लावतो. जर रोप लावलं तर आपल्या परिचित नर्सरी असेल जी ज्याला आपण रेप्युटेड म्हणतो किंवा जी प्रचलित आहे नावाजलेली, अशा नर्सरीतून आणले तर ही फसवेगिरी कदाचित आपण टाळू शकतो. त्यानंतर नर्सरीतून जर रोप आणलं तर आपल्या रोपांची एकसारखी वाढ होते, म्हणजे जे आपल्या वेली वाढतात ते एकसारखे वाढतात. बियामध्ये कसं असतं कधी चुकून उगवण क्षमता पुढे मागं होऊ शकते, तर ती रोपांच्या बाबतीत घडत नाही, कारण नर्सरीमध्ये एकसारखी उगवण क्षमता झालेलीच रोपं आपल्याला ट्रेमध्ये भरून दिली जातात, सॉर्टिंग करून देतात ते. मग ती रोपं जर आपण लावली तर एकसारखी वेलींची वाढ होईल, हा पहिला भाग. दुसरा असं की साधारणपणे बी लावल्यापासून तर फुलोऱ्यापर्यंतचा जो कालावधी तर तो 25-30 दिवसाचा आहे आणि रोपापासून फुलोऱ्याचा जो कालावधी तो खूप कमी आहे, म्हणजे अगदी 12-15 दिवसाचा आहे. मग 12-15 दिवस आपल्याला असणारं पाणी, आपलं असणारं फवारणीचं शेड्यूल, आपलं असणारं विद्रव्य खतांचं शेड्यूल, त्यानंतर आपलं असणारं त्या प्लॉटची आणि त्या पिकाची काळजी, ही 15 ते 20 दिवसापर्यंत वाचते. मग तेच खर्च आपण नर्सरीला किंवा त्याहून कमी खर्चात आपण नर्सरी आणू शकतो. तर ही तुलना जर केली तर असा 2 मधला फरक आहे. परंतु ज्या शेतकऱ्यांना असं दोन्ही पर्याय संयुक्तिक वाटतात तर त्यांच्यासाठी माझा सल्ला आहे, जे लागवड थंडीच्या हंगामामध्ये करतात त्यांनी रोपांकडे जावं, म्हणजे खास करून नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारीचे 15 तारखे बरोबर. त्यांनी रोपांकडे जावं. कारण का बी उगवणीसाठी हा कालावधी अगदी प्रतिकूल आहे बी उगवणीसाठी. मग तो थंडीचे ते 2-2.5 महिने आपण रोपांकडे जावं. नर्सरीमध्ये आपल्याला चांगल्या वातावरणात रोपं तयार करून मिळतील, ती लावा. आणि ज्यांना इतर वेळेस लावायचं म्हणजे नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी सोडून तर ते बियाकडे जाऊ शकतात. बी लागवड केली तर उगवण चांगली होण्याचे त्याच्यात चान्सेस आहे. आता बियाला आपण उगवणीसाठी काही गोष्टी करू शकतो, तसंच रोपाला पण काही काळजी घ्यावं लागते. दोन्हींचे जसे फायदे तोटे मी सांगितले तसे त्याच्या काळजी पण पुढे आहेत, तर त्याही आपल्याला विचारात घ्यावं लागतील. निश्चितच. म्हणजे सीझन नुसार आपल्याला बियाकडे वळलं पाहिजे किंवा रोपांकडे वळलं हे पाहिजे, महत्वाचं आहे. हे महत्वाचं आहे आणि ते तुम्ही अगदी सोप्या भाषेमध्ये शेतकऱ्यांना म्हणजे पटवून दिलेलं आहे. माझं तर मत राहील म्हणजे जसं तुम्ही सांगितलं की रोपांचा पण फायदा मला असं वाटतं चांगल्या पद्धतीने आहे. 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 त्यामुळे म्हणजे शेतकऱ्यांनी रोपांकडे वळणं पण मला वाटतं संयुक्तिक राहील. त्याचं सर आता हे आपण सिलेक्शन आपलं सेगमेंटचं सिलेक्शन झालं, रोपाकडे वळलं पाहिजे की आपण बिया पद्धतीने लागवड करणं गरजेचं आहे, याची तुम्ही आता माहिती दिली. परंतु लागवड कशा पद्धतीने करणं गरजेचं आहे? आता बेड, बरेचसे शेतकरी बेड बनवतात, पण बेड बनवताना सुद्धा कलिंगडासाठी बेड कसा असला पाहिजे? आता जे पारंपरिक भाजीपाल्याची शेती करतात खास करून त्याला बेडबद्दल जास्त काही सांगायची गरज नाही. ऊस उत्पादक शेतकरी त्याला बेडबद्दल जास्त काही सांगायची गरज नाही, त्यांना तो बेड प्रचलित आहे. परंतु मित्रांनो, अगदी म्हणतो मी ज्याला शास्त्रशुद्ध पद्धतीने बेड कसा असावा, तर आपण ज्यावेळेस गावाकडच्या डांबरी रस्त्याने चालतो
त्यावेळेस आपल्याला रस्ता कसा जाणवतो की दोन्ही बाजूला थोडासा झुकलेला जाणवतो आणि त्याचा जो रस्त्याचा जो सेंटर आहे किंवा मध्यभाग आहे तो थोडा उंचावर असतो. त्याचं कारण का, तर जो पावसाळ्यातला पाऊस पडतो किंवा रस्त्यावरचा जो काही ज्यावेळेस चिखल वगैरे बांधणार आहे त्यावेळेस तो उताराच्या बाजूने निघून पाणी जावा, निघून जावं. हा त्याचा उद्देश असतो. त्यानंतर गाड्या ज्यावेळेस एकमेकाच्या जवळून चालतात तर त्या गाड्या ह्या बाजूची गाडी ह्या बाजूला झुकलेली, त्या बाजूची त्या बाजूला झुकलेली, म्हणजे अपघाताची संभावना तिथं कमी असते. तर हेच बेडच्या बाबतीत सूत्र लागू होतं. बरेच शेतकरी काय करतात, बेडचा जो मध्य आहे तो एकतर सपाट ठेवतात किंवा काही शेतकऱ्यांकडून तो खाली झुकलेला आपल्या असतो, साईडला आतल्या झुकलेला- झुकलेला तर असतो. ते सगळ्यात चुकीची पद्धत आहे. तो जर झुकलेला असेल, तुम्ही जर ठिबकची नळी तिथं ठेवली तर निश्चितच तिथं पाणी जास्त साठेल जास्त साठ. आणि जास्त पाण्यामुळे जर गरज नसेल त्या पिकाला, आणि कलिंगड मी जसं मगाशी सांगितलं की खूप सेन्सिटिव्ह Sensitive आहे, किंवा बरोबर. ज्याला आपण संवेदनशील म्हणतो, तर त्यातलं पीक आहे. मग तुमचं पाणी जरी जास्त झालं तरी समस्या येईल. त्या पाण्यातून तुम्ही विद्राव्य खत देत असाल तर तिथं विद्राव्य खत जास्त झाल्यामुळे जमिनीचा जो ईसी म्हणतो किंवा इलेक्ट्रिक कंडक्टिव्हिटी म्हणतो किंवा क्षारतेचं प्रमाण आहे ते खूप वाढेल वाढणार. आणि ते मुळांना डिस्टर्ब करेल आणि तुमच्या उत्पादनावर त्याचा परिणाम होईल. मग जो डांबरी रस्ता आहे तर ते डोळ्यापुढे सूत्र ठेवायचं की बेडच्या दोन्ही बाजूला थोडीशी कल पाहिजे. आता ती कल खूप नकोय, म्हणजे ऊसाची सरी जशी निघते तशी नकोय. बेड सपाट असतो परंतु एक तर तो साधारण कल असावा. गौंड्याच्या भाषेत आपण जर बोलायचं झालं तर 1 इंच ते 1.5 इंच इतका उतार हा असणं योग्य, तर तो बेड मानला जातो. साधारणपणे बेडची जी रुंदी आहे तर कलिंगडाची रोपांची मुळी चांगली विस्तारित होण्यासाठी 2.5-3 फूट रुंदी कमीत कमी असावी. जास्तीत जास्त आपल्याकडे 3.5 फुटापर्यंत बेड पडतात. आणि 2 बेड मधलं अंतर किंवा 2 रोपामधलं अंतर हे काही शेतकरी 4.5 फूट ठेवतात, काही शेतकरी 5 फूट ठेवतात, काही शेतकरी 6 फूट ठेवतात. आता ते ठिबकवर अवलंबून आहे. जर पहिल्यांदा कलिंगडासाठीच ठिबक करत असू आपण तर मग त्यावेळेस आपल्याला ते नियोजन करते. परंतु आपल्याकडे उपलब्ध ठिबक मध्ये जर करायचे तर ते ठिबक 4.5, 5 किंवा 6 फुटावर जे असेल त्या पद्धतीने आपल्याला जावे लागेल. तर बेडची जी रुंदी आहे तर ती साधारणपणे अशी असावी. हे त्यामागचं मी जे शास्त्रीय धोरण आहे तर ते मी तुम्हाला सांगितलं. निश्चितच म्हणजे बेड बनवणं म्हणजे हम्म. कलिंगडासाठी, कलिंगड या पिकासाठी जसं आपण कलिंगड पीक म्हणतो संवेदनशील आहे हो. आणि त्याच्यासाठी बेडचं महत्व सुद्धा तितकंच आहे. तितकंच महत्त्वाचं. म्हणजे जर बेड आपण व्यवस्थित नाही बनले हा. तर जी काही पुढे येणाऱ्या ज्या समस्या आहे कलिंगड पिकामध्ये जसं तर त्या काही वाढू वाढू शकतात, तर त्या समस्या वाढू शकतात. तर बेड बनवणं शेतकरी बंधूंनो अतिशय महत्वाचं आहे कलिंगड पिकासाठी. कशा पद्धतीने आपण बेड बनवले पाहिजे हे तेजस सरांनी अतिशय सोप्या भाषेत आपल्याला सांगितलेलं आहे. पण बेड बनवताना आता जसं तुम्ही म्हटले की 2 बेड मधलं अंतर जे आहे ते आपल्याला 2 ओळीतलं अंतर आपण म्हणतो ते 5 फूट 6 फूट त्या असावं, पद्धतीने असावं. असावं आणि 2 ओळीतलं म्हणजे झाडातलं अंतर, रोपातलं अंतर तर ते 2 वेलीमध्ये अंतर जर आपण 4.5 फुटावर लागवड करत असेल तर 1.5 फुटापेक्षा कमी ठेवू नये. हा. म्हणजे एकरी जी रोपांची संख्या आहे ती आपली 6,000 पेक्षा जास्त जाऊ नये. आता याच्यात 2 धोरणं असतात. काही शेतकरी जोडोळ पद्धतीने लावतात, काही बरोबर. शेतकरी झिगझॅग लावतात. तर एक मतप्रवाह असा आहे की नंबर ऑफ प्लांट म्हणजे तुमच्या वेली जितक्या जास्त तितकं तुम्हाला उत्पादन जास्त. दुसरा एक मतप्रवाह आहे की तुमच्या वेली जास्त करण्याची गरज नाही, फक्त तुम्हाला जे आलेलं उत्पादन आहे तर त्याची साईज वाढवायची. तर आता याच्यात एक भाग येतो क्वांटिटी आणि एक भाग येतो क्वालिटी, ज्याला आपण गुणवत्ता म्हणतो आणि एक संख्या म्हणतो. संख्या तर आपल्याला गुणवत्तेच्या दिशेने जायचं असेल तर 6,000 पेक्षा जास्त रोपं एका एकरमध्ये बसवण्याची काही धडपड करायची गरज नाही. आपण साधारणपणे 2 ओळीमधलं अंतर 6 फूट, 2 जे काही आपल्या बेड बेड आहेत म्हणतो त्यातलं त्याच्यामधलं अंतर 6 फूट आणि 2 रोपांमधलं अंतर साधारण 1.25 फूट आपण ठेवू शकतो. अशा पद्धतीने जर लागवड केली तर 5,800-900च्या आसपास आपले रोपं बसतील आणि ते आपल्याला गुणवत्तेच्या हिशोबाने खूप चांगले. एका वेलीवर आपल्याला 2 फळं ठेवायची असतात, मग ती 2 फळं पोचण्यासाठी एवढं अंतर आपल्याला अपेक्षित आहे. आता दुसरी जी पद्धत आहे जोडवळ शेतकरी करतात, तर जोडवळ केली तर रोपांची संख्या वाढते किंवा बियाची संख्या वाढते. मग तिथं तुमचा बियाचा आणि रोपाचा खर्चही वाढतो आणि तो वाढलेल्या खर्चाच्या तुलनेत जे तुम्हाला उत्पादन मिळणार आहे तर त्या फळांची पद्धतीमध्ये. संख्या वाढेल परंतु टनेज वाढणार नाही. कारण संख्या वाढली तर फळाची काही साईज बनेल याची कुठलीही पण शाश्वती नाही. आणि मग त्या हिशोबाने तुम्हाला तो जो काही म्हणतो ना आपण इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर येणारा रिटर्न किंवा गुंतवणुकीचा परतावा तर तो तिथं आपल्याला थोडासा तुलनेने कमी मिळतो. तर जो मतप्रवाह आहे की कमी रोपांमध्ये जास्तीत जास्त उत्पादन आणि गुणवत्तापूर्ण उत्पादन, त्या मतप्रवाहाच्या बाजूने मी आहे. आणि माझा जे काही सल्ला असेल की तुम्ही 6 फूट किंवा 5.5 फूट किंवा 5 फूट हेच अंतर ठेवा. 2 रोपांमधलं 1.25 फूट 1.5 फुटापर्यंतच ठेवा. साधारण 5,800च्या आसपास रोपं 1 एकरमध्ये बसवा आणि एका वेलीला 2 फळं चांगल्या पद्धतीची पोचण्यासाठी जो काही प्रयत्न करायचा आहे तो करा. तुम्ही क्वांटिटीवर खेळण्यापेक्षा म्हणजे संख्येवर खेळण्यापेक्षा गुणवत्तेवर खेळा. गुणवत्तेवर खेळलं तर फायदा असा आहे की उद्या जर मार्केटमध्ये मंदी आली तर तुमच्या मालाला उठाव हा सगळ्यात पहिला होईल. जर मार्केटमध्ये तेजी असेल तर मग अगदी अर्धा किलोचं कलिंगड विकलं जातं, पण ज्यावेळेस मार्केटमध्ये मंदी येते त्यावेळेस आपलं 5 किलो 6 किलोचं जरी फळ झालं तरी त्याला पाहिजे तितकी मागणी येत नाही. त्यामुळे क्वांटिटीपेक्षा क्वालिटीवर खेळणं
ह्या अनुषंगाने आपल्याला आपला प्रयत्न निश्चितच, असावा, अगदी असं अगदी मला म्हणजे वाटतं. मला पण असं वाटतं की शेतकरी सुद्धा तुमच्या मताशी सहमत असतील हो. की मार्केटमध्ये आपलं जे उत्पादन आहे ते क्वालिटी उत्पादन असावं. असावं आणि त्या क्वालिटी उत्पादनाला मार्केटमध्ये नेल्यानंतर निश्चितच प्राइस जी आहे तर ती जास्त चांगली मिळणार आहे बरोबर. आणि शेतकऱ्याचा म्हणजे अल्टिमेटली उत्पादन जे आहे ते वाढणारच आहे. हो. म्हणजे गुणवत्ता जर पाहिजे असेल आपल्याला तर तुम्ही जे सांगितल्याप्रमाणे जे अंतर आहे ते शेतकऱ्यांनी राखलं पाहिजे लागवड करताना. तेजस सर, आता तुम्ही म्हणजे छान अगदी म्हणजे बेड संदर्भात अतिशय सुंदर माहिती अशी दिलेली आहे. परंतु आपण बेड म्हणजे मल्चिंग, आता बरेचसे जे काही लागवड आहे शेतकरी मल्चिंगवर करतात. हो. तर मल्चिंगवर लागवड करताना म्हणजे आता नवीन काही तंत्रज्ञान आलेलं आहे का? किंवा मल्चिंग आतरताना कुठल्या प्रकारचे मल्चिंग असणं गरजेचं आहे? आणि म्हणजे याबद्दल तुमचं काय असेल? जे जुबली ओलकडे जातात तर त्यांना मल्चिंग किंवा हे बेडचे एवढं सगळं करायची गरज गरज नाही. म्हणजे बरोबर. अगदी मी जुबली ओल लावणार आहे, म्हणजे जे पट्ट्या पट्ट्याचं मोठं कलिंगड येतं, तर अगदी भाताच्या खाचरांमध्ये सुद्धा ते भात काढल्यानंतर तिथंच लावून देतात. बरं. त्याला काही फारशी मेहनत लागत नाही आणि तिथं फार तुम्ही लक्ष देण्याची गरज नाही, कारण त्या पिकाची तशी गरज पण नाही, त्या सेगमेंटची म्हणतो आपण. तर गोल प्रकारामध्ये सुद्धा तुम्ही मल्चिंग करा अथवा नका करू, तुम्ही नियोजन करू शकता, पण ठिबक असणं संयुक्तिक राहील. बरोबर. त्यानंतर जे आईस बॉक्स आहे, म्हणजे जे आपण रेड बेबीचा विचार केला किंवा शुगर क्वीन, त्यानंतर सुपर क्वीन, सागर किंग आहे, मेलोडी आहे, रेड बेबी आहे, तर या सगळ्यांमध्ये आपल्याला मल्चिंग करणं खूप गरजेचं आहे. ज्याची मार्केटमध्ये मागणी जास्त आहे, म्हणजे जे मी म्हणतो ना, ज्याला भांडवल खूप लागतं, तर तो बरोबर. त्यातला प्रकार आहे आणि त्यातला मल्चिंग हा एक महत्वाचा मुद्दा आहे. बरोबर. तर आता मल्चिंग टाकताना काय काळजी घ्यायची, तर सगळ्यात पहिलं बेड बनवताना आपण अन्नद्रव्याचं व्यवस्थापन त्या बेडमध्ये बेसल डोस जो म्हणतो तो आपण केला पाहिजे. बरोबर. बेसल डोस मध्ये काय जे महत्वाचे मुद्दे आहेत, तर पहिलं कलिंगड पिकाला निमॅटोड किंवा ज्याला सूत्रकृमी, तर त्याचा धोका जास्त संभवतो. ते सूत्रकृमी टाळण्यासाठी आपल्याला निंबोळी पेंड, जी चांगल्या कंपनीची, चांगल्या गुणवत्तेची, चांगल्या क्वालिटीची निंबोळी पेंड आहे, तर ती त्याचा वापर. आपल्याला एकरी साधारण 100, 120, 150 किलो पर्यंत टाकावी. काळी जमीन असेल तर आपण 80 किलो, 100 किलो पर्यंत, आणि आपली जमीन जर मध्यम असेल तर अगदी 150 किलो पर्यंत आपल्याला निंबोळी पेंड तिथं वापरायची. त्यानंतर आपण लागवड ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर पर्यंत करत असाल तर आपल्याला सिंगल सुपर फॉस्फेट वापरायचं. कारण का, तर आपलं कलिंगड त्यावेळेस थंडीच्या पिरियडमध्ये ग्रोथ स्टेजला असेल तर तिथं सिंगल सुपर फॉस्फेट वापरायचं. जानेवारी नंतर लागवड करतोय तर मग आपल्याला तिथं डीएपीचा पर्याय हा योग्य राहील. त्यानंतर त्यासोबत पोटॅश एक वापरायचे. पोटॅशची गरज, पोटॅश आता वापरलं, पोटॅश लागू व्हायला खूप वेळ घेतं आणि बरोबर कलिंगड पोचण्याच्या स्थितीमध्ये आपल्याला पोटॅशचा अपटेक जो आहे तर तो चालू झालेला असेल आणि त्याचा फायदा आपल्याला होईल. सोबत काय वापरू शकतो, तर एक स्टार्च बेस्ड प्रोडक्ट बाजारामध्ये येतो, झेबा नावाने येतं. तर झेबा सारखे अनेक प्रोडक्ट बाजारामध्ये मिळतात, ते वापरणं खूप गरजेचं आहे. त्याचं कारण सांगतो. स्टार्च बेस्ड प्रोडक्टचं काय असतं की ज्यावेळेस आपल्याकडे जमिनीत पाणी जास्त होतं तर तो स्टार्च जो काही कंटेंट आहे त्याच्या असण्यापेक्षा 200-400 पट पाणी शोषून घेतो. आणि जसं पिकाला पाण्याची गरज वाढते, परंतु आपण पाणी दिलं नाही काही कारणाने किंवा आपलं ड्रिपचं शेड्यूल कदाचित उशीर आहे, तर ते पाणी रिलीज करायला चालू करतं आणि ते पिकाच्या मुळांना उपलब्ध करून देतं. तर अगदी याचं सोपं टेक्निक आहे आणि हा ऑर्गॅनिक प्रोडक्ट आहे. तर तो कलिंगडामध्ये आपण सजेस्ट करतो. इतर पिकांना नाही वापरलं तरी कलिंगड हे पाण्याच्या बाबतीत संवेदनशील असल्यामुळे आपण यात ते रिकमेंडेशन करतो. कलिंगडाला ज्यावेळेस सुरुवातीला आपण लागवड करतो त्यावेळेस काही जमिनीतून किडी येण्याची समस्या असते, किंवा जर बी लावलं खास करून तर बी उगून येतानाच ते कुरतडलं जातं, किंवा रोप लावलं, रोपाला पण रात्रीतून कुरतडण्याचा प्रकार होतो. तर जे काही रासायनिक कीटकनाशक दाणेदार स्वरूपातले तेही आपण त्या बेडमध्ये टाकतो. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं जे ऑर्गॅनिक मॅन्युअर म्हणतो, म्हणजे शेणखत असेल चांगलं कुजलेलं, किंवा गांडूळ खत असेल, किंवा थोड्या प्रमाणात असेल तर कोंबड खत असेल, तर हे आपण त्या बेडमध्ये मिक्स करावं. चांगलं ते बेडमध्ये मिक्स झाल्यानंतरच बेड बनवून घ्यावा आणि बनलेल्या बेडवर आपण ठिबकची नळी अंथरून मल्चिंग टाकायला चालू करतो. आता मल्चिंगच्या बाबतीत जे तुम्ही विचारलं होतं की मल्चिंग वापरताना काय काळजी घ्यायची, तर मल्चिंग मध्ये मित्रांनो 2 प्रकार येतात, एक सिल्वर बाजू आणि एक ब्लॅक बाजू. तर आता मल्चिंगचा ज्यावेळेस मल्चिंग बाजारात आलं होतं तर ब्लॅक जी बाजू आहे तर उन्हाळ्याचा टाइम असेल तर ती खाली टाकली जायची आणि सिल्वर बाजू वरती टाकली जायची, कारण उन्हाचं येणारं जे काही किरण आहे ते परावर्तित व्हावं आणि जमिनीचं तापमान नियंत्रणात राहावं, ते थोडंसं 1-2 डिग्रीने कमी राहावं, हा त्या मागचा उद्देश होता. ब्लॅक बाजू वर कधी टाकायची, तर थंडीच्या दिवसामध्ये ब्लॅक बाजू वरती यायची. थंडीचे दिवस म्हणजे साधारणपणे आपण ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर पर्यंतची जी लागवड करतो त्यावेळेस ती ब्लॅक बाजू वरती यायची, सिल्वर बाजू खाली यायची. आता ब्लॅक बाजू वरती आल्यानंतर जे सूर्याचे किरण येतात तर सूर्याच्या किरण परावर्तित न होता ते राहतील आणि जमिनीजवळचं तापमान थोडंसं 1-2 डिग्रीने वाढेल, जे थंडीमध्ये पोषक राहील. तर हा त्यामागचा उद्देश होता. कलिंगड पिकामध्ये हे आपण वापरू शकतो. जर आपण थंडीच्या दिवसात लागवड करतोय तर काळी बाजू वरती करावी सूर्यकिरण परावर्तित थांबवण्यासाठी, आणि जर उन्हाळ्यात किंवा इतर दिवसात लावतोय तर सिल्वर बाजू, चंदेरी जी बाजू आहे तर ती वरती करावी सूर्यकिरण परावर्तित होणं. मल्चिंग
केल्यामुळे होणारे फायदे असे की आपल्याला पाणी नियंत्रित देता येतं, पाण्याचं प्रमाण आपल्याला कमी ठेवलं तरी पण आपलं नियोजन चांगलं राहतं, कमी पाण्यात चांगलं उत्पादन येतं. हा पहिला भाग. दुसरा भाग जे तण व्यवस्थापन आहे, तर तिथं आपला खर्च टळतो. आणि तण हे पीक असं आहे की याच्यावर कीड रोग मोठ्या प्रमाणात येतात, तर किडींना राहण्यासाठी पर्यायी घर जे तर ते तण असतं, मग ते तण आपल्याला टाळता येतं मल्चिंगमुळे. तिसरी गोष्ट अशी आहे की मल्चिंग केल्यामुळे जे काही सूर्यकिरण परावर्तित होतात, तर त्यामुळे जी रस शोषक किडी पिकाच्या पानांच्या खाली राहते, तर त्या किडीला अडथळा येतो. म्हणजे जे आपण त्या किडीचे डोळे चमकल्यामुळे ती किड जी सक्रियता आहे तिची, तर तिचा कालावधी कमी होऊन जातो. म्हणजे ती जी डॅमेज आपल्याला पिकाला समजा 10 तास करणार आहे, तर ह्या परावर्तित किरणांमुळे कदाचित ते 2 तास 3 तास किंवा 4 तास एवढंच ती आपल्याला डॅमेज करेल, तर तिचा तो कालावधी कमी होऊन जातो. तर हे 2-3 फायदे मल्चिंगचे आहेत, त्यामुळे मल्चिंग वापरणं खूप गरजेचं आहे. परंतु कलिंगड या पिकामध्ये मल्चिंग वापरताना काही 2-3 गोष्टींची काळजी आपण सांगतो. त्याला कारण असं की आत्ता पावसाळा संपलाय, पावसाळ्यात आपली जमीन पूर्ण 3 महिने 4 महिने किंवा आता काही ठिकाणी खूप अति पाऊस झालाय, तर जमीन खूप ओली झालेली आहे. कलिंगड पिकाला मर रोगाचा धोका आहे. जमीन इतकी ओली झालेली आहे, ते जमिनीमध्ये जे काही बुरशी आहेत, तर त्यांना पोषक वातावरण आहे, तर ते टाळण्यासाठी आपल्याला मल्चिंग टाकत असताना ज्यावेळेस आपण आपला बेड बनवतो, त्यावर ठिबकची नळी अंथरतो, त्यावेळेस एकदा ठिबकची नळी किंवा ठिबक संच आपला चालू करावा. सगळ्या ठिकाणी आपलं ठिबक चालतंय का नाही जातंय का नाही ते बघावं. कुठं लिकेज आहे, कुठं नळी कापलेली आहे, कुठं चिरलेली आहे, ते चेक करावं. अगदी 5 मिनिटात आपण एक 2-3 मजूर लावून ते काय म्हणतो त्याचं सुपरविजन किंवा त्याची पाहणी करून घ्यावी आणि लगेच ठिबक बंद करून टाकावं. त्यानंतर मल्चिंगचा पेपर अंथरून घ्यायचा. मल्चिंगचा पेपर अंथरल्यानंतर कमीत कमी 2 दिवस त्याला होल पाडायचे नाही. कारण का, मल्चिंगचा पेपर अंथरला की वरून पडणारं ऊन जे तर ते पूर्ण मल्चिंगवर पडेल आणि ते मल्चिंगवर जे पडलंय तर होल नसल्यामुळे खाली अगदी आपण जे कुकरमध्ये जसे बटाटे शिजवतो, तर कुकरमध्ये जसं वाफ तयार होते आणि जी उष्णता तयार होते, तशी उष्णता खाली जमिनीत तयार होते आणि ती तयार झाल्यामुळे जमिनीत असणारी जी घातक बुरशी तर ती त्यात पूर्ण मरण पावण्याची संभावना होते. मातीचं निर्जंतुकीकरण आपण करू शकतो. तिथं ते मल्चिंगच्या माध्यमातून करू शकतो. जिथं आपण रासायनिक कोणतंही कीटकनाशक किंवा बुरशीनाशक वापरलं तर ते जितकं प्रभावी नाही तितकं हे प्रभावी. तर मित्रांनो, ज्यावेळेस मल्चिंग टाकाल तर मल्चिंग शक्यतो सकाळी सकाळी टाकून घ्या. आज सकाळी मल्चिंग टाकलं, आजचा दिवस आणि उद्याचा दिवस त्याला कुठल्याही प्रकारे होल वगैरे पाडायच्या भानगडीत पडू नका. ते 2 दिवस मल्चिंग तसंच ठेवा. त्यानंतर काय करायचंय, मग आपल्याला 15 ते 20 मिनिट ठिबक संच परत एकदा चालवायचं. ठिबक संच का चालवायचंय, तर त्या मल्चिंगच्या खाली जी काही पोकळी निर्माण झाली तिथं खूप मोठ्या प्रमाणात हवा असते आणि ती हवा बाहेर येत नाही. ज्यावेळेस तुम्ही ठिबकचं पाणी सोडाल तर त्यावेळेस पाणी आणि हवा त्या दोघांमध्ये जे काही संघर्ष होतो त्यातून परत मोठ्या प्रमाणात तिथं उष्णता तयार होते आणि पूर्ण बेड आपला तर तो निर्जंतुक होऊन जातो. ठिबकची नळी चालवायची. 15-20 मिनिट आपण ठिबक चालवलं की तिथं जी काही ओल तयार होते त्यातून जी वाफ बनते तीही एक आपल्याला फायदेशीर ठरते. आणि असं हे एक दिवस आपल्याला पूर्ण ठेवायचे आणि 4थ्या दिवशी आपल्या मल्चिंगला आपल्याला होल पाडायचे. मल्चिंगला होल जे तर ते सायंकाळी पाडायचे. होल पाडून झाल्यानंतर आपल्याला एक 15-20 मिनिट पाणी द्यायचे. मग ती सगळी गरम हवा त्या होलमधून बाहेर निघून जाईल आणि आज संध्याकाळी होल पाडल्यानंतर आपल्याला उद्या पूर्ण दिवस थांबायचे आणि उद्या संध्याकाळीच रोप लागवड करायची. तर अशा पद्धतीने मल्चिंगच्या जे काही आपण टाकतो तर हे मल्चिंगचे कमी पैशामध्ये आपल्याला जास्त बेनिफिट घेण्यासाठी या गोष्टी करायच्या. आपल्याला 5 ते 6 दिवसाचा कालावधी किंवा तो अवधी तिथं द्यायचा आहे. तो दिल्यामुळे आपल्या जमिनीचं निर्जंतुकीकरण चांगलं होईल, आपल्या जमिनीमध्ये ताप चांगली बनेल आणि ती ताप बनल्यानंतर जे पाणी ग्रहण करण्याची क्षमता आहे तर ती आपल्या जमिनीची वाढेल आणि त्यातून आपलं पीक अगदी जोमदार किंवा चांगल्या पद्धतीने वाढू शकतो. शेतकरी बंधूंनो, आपण आता ऐकलं की मल्चिंग हा आपण म्हणतो एक मल्चिंग हा छोटासा भाग आहे जो आपल्याला आणायचा आहे आणि टाकायचा आहे. परंतु तेजस सरांनी मल्चिंग कशा पद्धतीने टाकलं पाहिजे, मल्चिंग कोणतं सिलेक्शन केलं पाहिजे, कुठल्या सीझनला कुठलं मल्चिंग कशा पद्धतीने टाकलं पाहिजे आणि त्याचे फायदे काय आहे, आजपर्यंत मला असं वाटत नाही की म्हणजे हे जे काही मल्चिंगचे फायदे जे आहेत ते आपण कुठे ऐकलं असेल. हे अतिशय म्हणजे महत्वाचा मुद्दा आणि महत्वाची माहिती जी आहे ती आपल्या शेतकरी बंधूंना तेजस सर तुम्ही दिलेली आहे. परंतु आता लावगड म्हणजे कसं आहे, आता आपण 2 गोष्टी, बियापासून पण लावगड करतात शेतकरी जसं आपण पाहिलं आणि रोपांपासून पण लावगड करतात. तर बियापासून लावगड कधी केली पाहिजे, रोपांपासून लावगड कधी केली पाहिजे, त्याचा काही कालावधी आहे का, सकाळ दुपार संध्याकाळ कुठल्या वेळेमध्ये शेतकऱ्यांनी लावगड केली पाहिजे जेणेकरून जे रोप आहे ते सेट होईल. दुसरं, कुठलं रोप, सशक्त रोप कसं शेतकऱ्यांनी ओळखलं पाहिजे की हे रोपच मला लागवडीसाठी योग्य आहे, तर त्याविषयी काय माहिती? आता याच्यात 2 गोष्टी आहेत. जे बियाच्या माध्यमातून लागवड करतात तर ते शेतकरी जसं आपण रिकमेंड केलं की थंडीचा कालावधी सोडून कदाचित ते बियापासून लागवड करत असतील किंवा ज्यांच्या जवळपास नर्सरी चांगली उपलब्ध नाही ते बियापासून लागवड करत असतील. तर बियापासून लागवड करणाऱ्या शेतकऱ्याला असा कुठलाही नियम नाही. कारण का, तर एकदा बी लागवड केलं तर साधारण 7व्या-8व्या दिवशी ते जर्मिनेट होईल. तोपर्यंत तुमच्या ज्या काही चुकीच्या किंवा चांगल्या परिस्थिती, अनुकूल प्रतिकूल परिस्थिती बेडमधल्या त्या दुरुस्त झाल्या असतील कदाचित. परंतु रोप लागवड करण्यासाठी खूप सारे नियम आहेत.
खूप साऱ्या गोष्टींची काळजी घ्यायची. तर ते आपण नंतर पाहूया. पहिली गोष्ट, बी लागवड करणाऱ्यांनी उद्या जर आपल्याला बी लागवड करायची तर आज संध्याकाळी आपण बी ताजं जे गोमूत्र असतं त्यामध्ये जर भिजत टाकलं तर त्या बियाचा जो काही आवरण आहे तर ते मऊ होण्यास मदत होते. तो आवरण मऊ झाला तर तुमचं बी 1 किंवा 2 दिवस आधी जर्मिनेट होईल, बाकी इतर तुलनेपेक्षा. कारण का, तो पहिला सीडकोट जो आहे म्हणजे त्याचा जो बाहेरचं आवरण आहे ते इतकं कडक असतं का ते सॉफ्ट होण्यासाठी 1 दिवसाचा कालावधी जमिनीत गेल्यावर घेतं. तर तोच कालावधी आपण जर इकडं सायंकाळच्या वेळेला गोमूत्रामध्ये भिजत घातलं आणि ते बी जर लागवडीला घेतलं तर ते चालू शकतं. गोमूत्रामध्ये भिजत घालत असताना त्यात एखादं सिस्टेमिक कीटकनाशक जर आपण टाकलं तेही चालेल. कारण का, तर त्यामुळे बिये उगवून आल्यानंतर ज्या सुरुवातीच्या रस शोषक किडींचा प्रादुर्भाव व्हायचा तो थोड्या प्रमाणात आपण टाळू शकतो. पण आता इथे एक काळजी घ्या, जर आपण गोमूत्रामध्ये बी भिजत घातलं, त्याचा सीडकोट लूज केला तर ते बी लागवड करत असताना बी आपण जमिनीत दाबून लावायचं नाही. ती चूक बिलकुल करायची नाही. तर आपण तिथं बोटाने थोडंसं एक छोटासा खड्डा घ्यायचा, बी बसेल एवढं, त्याच्यात बी ठेवायचं आणि वरतून मातीने झाकून द्यायचं. तर ही गोष्ट लक्षात घ्यायची. जर आपण बी भिजवलं नाही, डायरेक्ट बी लावत असेल तर आपण ते बी कडक असतं तर ते डायरेक्ट जमिनीत आपण दाबू शकतो. परंतु गोमूत्रामध्ये बुडवलेलं किंवा ज्याचा सीडकोट आपण मऊ केलाय तर ते बी आपण लावताना थोडीशी काळजी घ्यायला लागते. मल्चिंगला आपण ज्यावेळेस होल पाडले त्यावेळेस आपण पाणी चांगलं दिलं, चांगले बेड भिजून घेतले आणि चांगले बेड भिजल्यानंतर एकदा का बेड आपण दाबून पाहिले तर असे कापसासारखे किंवा गादीसारखे मऊ झाले की त्यानंतर बी लावण्याचा निर्णय घेऊ शकतो. आणि एकदा का बी लावलं तर वापसाप परिस्थिती पाहूनच आपल्याला पुढचं पाण्याचं नियोजन करावं लागतं. ही झाली बियाच्या बाबतीतली गोष्ट. त्यानंतर बीज जे उगवण क्षमता आहे तर ती साधारणपणे 5व्या दिवसापासून आपल्याला लक्ष द्यायचं की आपल्या जमिनीत बी उगवण चालू होते का. ज्यावेळेस ती 5व्या-6व्या दिवसाची परिस्थिती येते, बी उगवून यायला चालू होतं, त्यावेळेस त्याला कटवर्म असेल किंवा गोगलगाय असेल तर याची समस्या येऊ शकते. मग त्यावेळेस त्या किडीचा अभ्यास करून आपल्याला तिथे कीटकनाशक ठिबकद्वारे म्हणा किंवा दाणेदार कीटकनाशक त्या होल जवळ म्हणा किंवा गोगलगायसाठी जे काही केक वगैरे येतो तर तो जागी ठेवणं, ह्या गोष्टीची काळजी घ्यावी लागते. आणि शक्यतो हे जे आपल्याला अभ्यास करायचा हा सायंकाळच्या वेळी करायचा, कारण ह्या सगळ्या ज्या किडी आहेत तर त्या निशाचर आहेत, त्या दिवसा बिलकुल काही करत नाही. ज्या दिवशी आपल्या प्लॉटमध्ये 5 दिवस संपल्यानंतर 6व्या दिवसाची रात्र, 7व्या दिवसाची रात्र, 8व्या दिवसाची म्हणजे हे पुढचे 3-4 दिवसाच्या जे दिवस म्हणण्यापेक्षा रात्री म्हणतो, तर आपल्याला साधारण 7-8 वाजता अंधार पडायच्या वेळेला आपल्या प्लॉटमध्ये चक्कर मारायची आणि मोबाईलची बॅटरी लावून किंवा आपली साधी बॅटरीने आपल्याला ते चेक करायचे की आपल्या रोपांच्या जवळ काही कीड आपल्याला डिस्टर्ब करते. जर आढळून आली तर त्यानुसार आपल्याला कीटकनाशकाचं नियोजन वगैरे आपण करू शकतो. हे बियाच्या बाबतीत काळजी आहे. बियाच्या बाबतीत खूप कमी काळजी आहे. बी लावणं तुलनेने खूप सेफ आहे. फक्त एवढंच की त्याचं एकसारखं जर्मिनेशन जर झालं तर आपल्याला आपला प्लॉट वेल मेंटेन करणं किंवा एकसारखा बसवणं हे सोपं जातं. आता रोपाच्या बाबतीत जी काळजी घ्यायची, तर तुम्ही पहिला प्रश्न विचारला रोपाचं वय. तर रोप निवड करताना खूप साऱ्या गोष्टींचा अभ्यास करावा लागतो. चांगल्या नर्सरीत बनवायला दिल्यानंतर ते तुम्हाला अपेक्षा आहे की चांगलं रोप बनवून देतील. परंतु तुमचं पण काय कर्तव्य आहे की एकदा का रोप तुम्ही नर्सरीमध्ये बनवायला दिलं, तुम्ही बी नेऊन दिला असेल किंवा ऑर्डर दिली असेल तर त्या नर्सरीमध्ये रोप बनवण्यासाठी लागवडीपासून साधारण 18 ते 20 दिवसाचा कालावधी लागतो. ते त्या नर्सरीत असतं. त्या 18 ते 20 दिवसात म्हणजे त्या 3 आठवड्यात तुम्हाला 3 राऊंड नर्सरीमध्ये मारणं गरजेचं आहे, बघणं गरजेचं आहे. तुम्ही लक्ष देताय म्हणजे पर्यायाने नर्सरीवाल्यालाही पण त्या रोपाकडे काळजी काट्याने बघून तुम्हाला चांगल्या गुणवत्तेचं रोप देणं त्याचं कर्तव्य बनतं. तर तुम्ही तिथं जाणं हे खूप पहिली गोष्ट महत्वाची. तुम्हाला त्यातलं काय कळत नाही किंवा कळतंय हा नंतरचा भाग, पण तुम्ही तिथं जाताय याचाच जो काही फरक पडतो आणि नर्सरीवाला आपल्याला एक चांगल्या गुणवत्तेचं रोप देण्यासाठी बांधील होतो. हा झाला एक भाग. ज्यावेळेस आपण रोप निवडतो तर नर्सरीवाला साधारणपणे 12-14 दिवसापर्यंत नर्सरीमध्ये रोप ठेवतो, शेडनेट म्हणा किंवा त्याच्या पॉलीहाऊसमध्ये, आणि पुढचे 2 किंवा 3 दिवस तो हार्डनिंग सेंटरला घेतो. हार्डनिंग झालेलंच रोप आपल्याला आणायचं लागवडीला. हार्डनिंग जर झालेलं नसेल तर ते रोप आणायचं नाही लागवडीला. कारण तुम्ही ज्यावेळेस सावलीतून डायरेक्ट उन्हात एक्सपोज करता काही गोष्टी, तर त्यावेळेस ते रोप मलूल असतं आणि ते तिथं तुमचं रोप फेल जाण्याचं किंवा मरण्याची शक्यता वाढते. थोडक्यात उदाहरण द्यायचं, ज्यावेळेस आपल्या घरात मूल जन्माला येतं तर ती जी काही आई आहे तर तिला आपण पहिलं त्याच खोलीत ठेवतो, दवाखान्यात असती, तिला आपण लगेच उन्हात किंवा उजेडात आणत नाही. नंतर टप्प्याटप्प्याने जसं ते बाळ मोठं होतं तसं तसं आपण घरात, त्यानंतर अंगणात आणि त्यानंतर आपल्या मोकळ्या जागेत आणतो. तसंच ते रोप ज्यावेळेस नर्सरीत बनतं, पहिलं ते भट्टीमध्ये लावलं जातं, त्यानंतर उगून आल्यानंतर पॉलीहाऊस किंवा शेडनेटमध्ये असतं, त्यानंतर हार्डनिंग म्हणजे उन्हाच्या सानिध्यात असतं. मग हार्डनिंग सुरुवातीचे 2 तास 3 तास करतात, नंतर अर्धा दिवस करतात, नंतर पूर्ण 1 दिवस करतात. ही पूर्ण हार्डनिंग झाल्यानंतर ते रोप आपल्या लागवडीसाठी योग्य. रोपाचं जे काही वय आहे तर ते 18 ते 20 दिवस असावं, त्यापेक्षा जास्त असेल तर रोप लागवडीच्या वेळेला ते मोडण्याचे चान्सेस असतात. कारण का, जे काही खोड आहे तर ते खूप मलूल असतं, तर ते मोडण्याचे चान्सेस असतात. जास्त वयाचं रोप निवडलं तर पर्यायाने त्या ज्या कोकोपीटमध्ये किंवा खालच्या ज्या कप आहेत
तर त्या कपमध्ये मुळ्या पूर्ण कप पॅक झालेला असतो. मग ती मुळी आपल्या जमिनीत चालत नाही, आणि चालत जर नाही, मुळी बरोबर. चालली नाही तर मग पर्यायाने आपलं वेल पण त्या पद्धतीने तुलनेत वाढत नाही. त्यामुळं तो कप पूर्ण भरलेला नाही पाहिजे. जो कोकोपीटचा कप आहे तर त्यामध्ये जी काही मुळं आहेत तर ती साधारणपणे 70% 80% पर्यंत असावी. 20% तरी जागा रिकामी असावी, जेणेकरून पुनर्लागवड केल्यानंतर ती मुळं आपल्या जमिनीत जाते. पसरतात. तर ह्या 2 गोष्टींची आपल्याला काळजी घ्यायची. रोपाचा शेंडा बघायचा, शेंडा चालू असलेला पाहिजे, त्यावर रस शोषक किडींचा कुठलाही प्रादुर्भाव नसावा. नर्सरीमध्ये काही नर्सरीवाले रस शोषक किडींची एखादी दुसरी फवारणी घेतात, तर ती त्यांनी घेतली का नाही ती खात्री करावी. त्यांनी कोणती फवारणी घेतली त्याचाही अभ्यास करावा, जेणेकरून तीच फवारणी आपल्याला परत पुढे लगेच यायला नको, बदलून आपल्याला फवारणी घ्यायची. तर या गोष्टींची सगळं माहिती आपल्याकडे असणं खूप गरजेचं आहे. आणि अशा पद्धतीचं रोप दिसायला हिरवगार नसेल तरी चालेल, रोप दिसायला पिवळसर असेल तरी चालेल, परंतु मुळी रोपाची कशी आहे आणि रोपाचा शेंडा चांगला आहे का, या 2 गोष्टींकडे आपल्याला लक्ष द्यायचं. आणि त्याच्यावर रस शोषक किडीचा काही प्रादुर्भाव झालेला आहे का हे पाहणी करूनच आपल्याला ते लागवडीसाठी आपल्या जमिनीमध्ये किंवा आपल्या प्लॉटमध्ये आपल्याला ते घ्यायचे. तर ही काळजी रोपाच्या बाबतीत आहे. आता तुमचा जो प्रश्न होता की त्याला पाण्याचं नियोजन कसं रोपासाठी, तर रोप लागवड करताना जसं आपण मगाशी पाहिलं बियाच्या बाबतीत, तर पूर्ण बेड भिजवायचंय. बेडला आदल्या दिवशी पाणी दिलं, ती सगळी जी काही हवा आहे तर ती त्या होलमधून बाहेर जाईल. तो होल जो बनवतो आपण रोप लागवड करताना खास करून, तर तो 2.5-3 इंचाचा गोलीचा होल असला पाहिजे. तो होल खूप छोटा नसावा, कारण जर त्या होल छोटा असेल तर त्या मल्चिंगचा कागद त्या रोपाच्या खोडाला लागू शकतो, आणि तो कागद गरम झाला तर ते ते खोडाला रोप मरण्याची मरण्याची शक्यता असते. तो होल खूप मोठा असेल तेही चालत नाही, ऊन जास्त पडेल आणि त्या रोपाच्या आसपासची जी जमीन आहे तर ती कोरडी लवकर होईल. तर ती गोष्ट टाळावी लागते. म्हणजे 2.5 इंच जे आपला पीव्हीसी पाईप आपण जर पाहिला तर 2.5 इंचाचा जो पीव्हीसी पाईप आहे तर त्या साधारण आकाराचा आपला तो होल असावा, किंवा जी बांगडी असती तर त्या बांगडीच्या आकाराचा तो असावा. रोप निवड करत असताना जे रोप त्या कोकोपीटच्या मधोमध सेंटरला आहे तर ते रोप शक्यतो निवडायचं. जे त्या कोकोपीटच्या कप जो आहे तर त्याच्या बाजूला गेले, भिंतीच्या बाजूला गेले, ते रोप निवडायचं नाही. जर भिंतीच्या बाजूला गेलं तर त्याची सगळी मुळी विरुद्ध दिशेला चालू असते, त्याची मुळी त्या समांतर दोन्ही बाजूला वाढत नाही. त्यामुळे ते सेंटरचं रोप निवडायचे. एखादं दुसरं रोप आपल्या ट्रेमध्ये, आपला ट्रे जो कलिंगडासाठी असतो 70-75 कपांचा ट्रे असतो, तर 70-75 मधलं एखादं रोप आपल्याला टाकून द्यायला लागलं तरी चालेल. कारण का, तर पूर्ण क्षेत्रामध्ये आपल्याला असे जे ट्रे लागणार आहे तर ते 100 ट्रे लागणार आहे. 100 रोपं वाया गेली, आपल्या एका रोपामागे 2 रुपये जरी धरले तरी 200-250 रुपयांनी आपल्याला फारसा फरक पडणार नाही. पण तेच जर रोप आपण पुनर्लागवड केली तर त्या पाठीमागे होणारा खर्च आणि मनस्ताप तो खूप जास्त असेल. त्यामुळे असं रोप आपल्याला काळजी काट्याने एकतर नर्सरीवाल्यानी लागवड करताना व्यवस्थित करावी, सेंटरला करावी. आणि जर त्याच्याकडून कदाचित मजुरांकडून थोडंफार इकडे तिकडे झाला असेल तर प्रत्येक ट्रेमध्ये एखादं दुसरं रोप असं असेल तर ते लागवडीच्या वेळेलाच बाजूला करायचं आणि मगच ते ट्रे मजुरांकडे द्यायचे, म्हणजे मजूर त्यातलं असलेलं सर्व रोप व्यवस्थित लावतील. रोप लावत असताना रोपाच्या जेवढा कोकोपीटचा आकार आहे तेवढा आकाराचा खड्डा करून त्यात आपण लागवड करून मातीने दाबलं पाहिजे. आणि दाबल्यानंतर रोपाला ठिबकद्वारे पाणी न देता, रोपाची लागवड जर थंडी असेल, म्हणजे खास करून डिसेंबर आणि जानेवारी महिना असेल तर रोपाची लागवड ही सकाळी करावी. म्हणजे दिवसभर जे काही कमी तापमानात ते रोप सेट होईल. थंडीचा कालावधी जास्त असेल, रात्रीचं तापमान खूप कमी असेल आणि तुम्ही जर रात्रीची लागवड केली तर अगदी बर्फ पडण्यासारखी परिस्थिती, म्हणजे 5-7 डिग्रीवर तापमान येतं. आणि रात्री त्या रोपांमधल्या जे काही पानं आहेत तर त्या पानातलं पाणी हे बर्फ होण्याची परिस्थिती बनते आणि मग ते रोप जाण्याची शक्यता असते. त्यामुळे दिवसा करावी. परंतु हे 2 महिने सोडले, डिसेंबर जानेवारीची किंवा अति थंडीचे 2 महिने सोडले, तर रोपाची लागवड ही सायंकाळीच करावी. सायंकाळी लागवड करावी आणि रोप लागवड केल्यानंतर आळवणी करून, म्हणजे रोपाच्या मुळाजवळ कपावर पाणी ओतावं. एक कपाला कमीत कमी आपला जो काही चहाचा कप म्हणतो आपण तेवढं भरून जरी पाणी ओतलं तरी ते मजुरांकरवीच ओतावं. ठिबकद्वारे पाणी देऊ नये. ठिबकद्वारे पाणी दिलं तर ते बेडमध्ये जातं आणि तो जो कोकोपीट आणि तो मातीचा जो काही सांधा जुळायला पाहिजे तो जुळत नाही. त्यासाठी ती आळवणी आपण पाण्याची करावी. काही शेतकरी त्यात ह्युमिक सारखे प्रोडक्ट पण वापरतात. ह्युमिक वापरल्यामुळे मुळीला चालना मिळते, तर तोही मार्ग योग्य आहे. परंतु काही न वापरता नुसतं पाणी जरी आळवणी केली तरी आपली रोपं जी काही आपण लावली 5,800 रोपं लावली तर त्यातली एक 25-30-50 रोपं जाऊ शकतात. याच्यापेक्षा जास्त मर होणार नाही. पण जर आपण आळवणीद्वारे पाणी नाही दिलं तर आपल्या जे प्रमाण आहे तर ते 5%-10% जास्त होऊ शकतं. तर ती आपल्याला एक काळजी घ्यायची. निश्चितच शेतकरी बंधूंनो, म्हणजे आपण बियाद्वारे लागवड करताना काय काळजी घेतली पाहिजे. अगर आपण रोपाद्वारे लागवड करत असो तर किती वयाचं रोप आपण सिलेक्शन केलं पाहिजे. रोप सिलेक्शन करताना ते रोप कसं असलं पाहिजे, ते सशक्त रोप आपण कसं ओळखाल याची माहिती आपल्याला तेजस सरांनी दिलेली आहे. आणि रोप आल्यानंतर लावगड ती खूप महत्वाची आहे. लावगड कशा पद्धतीने करणं गरजेचं आहे आणि लावगड केल्यानंतर पाण्याचं महत्व, म्हणजे ते महत्वाचं आहे की लागवड केल्यानंतर काही शेतकरी लगेच ड्रीपद्वारे म्हणजे पाणी देतात आणि भरपूर प्रमाणामध्ये पाणी गेल्यानंतर
म्हणजे ते मरायची म्हणजे रोप मरण्याची जी समस्या आहे ती जाणवू शकते. तर म्हणजे पाणी पण कशा पद्धतीने देणं गरजेचं आहे लागवड केल्यानंतर तेही तेजस सरांनी आपल्याला सांगितलेलं आहे. तर शेतकरी बंधूंना अतिशय महत्त्वाची माहिती कलिंगड पिकाविषयी जो सुरुवातीचा भाग आहे. जसं की आपण म्हणजे सेगमेंट सिलेक्शन असू किंवा जात सिलेक्शन असू दे, त्याची लावगड, त्याचं बेड प्रिपरेशन असू दे, मल्चिंग असू दे या किंवा लागवड कशा पद्धतीने करणं गरजेचं आहे, रोपाचं सिलेक्शन असेल. या सर्वांची एक इत्थंभूत माहिती आणि एक म्हणजे आपण डीपली जे तंत्रज्ञान जे म्हणतो ते तेजस सरांनी आपल्याला सांगितलेलं आहे. असंच म्हणजे आता ह्या पुढील भागामध्ये आपण जे आहे अन्नद्रव्य व्यवस्थापन कलिंगड पिकामध्ये आपण उत्पादन घेतो, काही टनामध्ये आपण उत्पादन घेतो आहोत. तर त्याचं जे काही अन्नद्रव्य व्यवस्थापन आपण कशा पद्धतीने करणार आहोत, त्याचं मार्गदर्शन आपण तेजस सरांकडून घेणार आहोत. तसं पाण्याचं नियोजन, कारण की कलिंग पीक जे आहे संवेदनशील आहे. तर पाणी आपण कशा पद्धतीने शेवटपर्यंत दिलं गेलं पाहिजे, त्याचं पण आपण म्हणजे मार्गदर्शन आपण तेजस सरांकडून पुढील भागामध्ये घेणार आहोत. रोग आणि कीड, कलिंगड पिकामध्ये काही रोगांची समस्या असते, काही किडींची समस्या आहे. व्हायरस हा पण एक महत्त्वाचा पार्ट आहे कलिंगडच्या उत्पादनामध्ये. त्याच्याविषयी सुद्धा माहिती जी आहे ते आपण पुढील भागामध्ये तेजस सरांकडून घेणार आहोत. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर ती माहिती इतर शेतकऱ्यांना तुम्ही अवश्य द्या, जेणेकरून त्यांनाही या माहितीचा फायदा होईल. आणि ह्या माहिती म्हणजे असे जे काही व्हिडिओ जे आहेत ते पुढील भागामध्ये जर तुम्हाला पाहायचं असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून नोटिफिकेशन तुम्हाला वेळोवेळी येत राहील आणि असेच पिकाच्या उत्पादनामध्ये जे काही तंत्रज्ञान आहे त्याविषयीची जी माहिती आहे ती तुम्हाला ह्या यांच्या माध्यमातून मिळत जाईल. धन्यवाद.